हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. तर आज मी घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी हळदीचा ब्रायडल मेकअप. सो हळदीचा ब्रायडल मेकअप करताना सर्वात प्रथम आपण जे आहे ते मी ते लेन्स यूज केलेल्या आहेत. फ्रेश लुकच्या लेन्स यूज केले आहे ग्रे कलरच्या. त्यानंतर आपण फेस जो आहे तो व्यवस्थित क्लीन करणार आहे. वेट वाईप्स घेतलेले आहे आणि फेस व्यवस्थित क्लीन केलेला आहे. त्यानंतर आपण टोनिंग करून घेणार आहे आणि टोनिंगसाठी मी इथे पिक्सी टोनर यूज केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित टोनिंग झाल्यानंतर आपण इथे मॉइश्चरायझर यूज करणार आहे. वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर क्युटी ब्युटीचं यूज केलेलं आहे आणि स्किन जी आहे ती व्यवस्थित प्रिपरेशन केलेली आहे मेकअपसाठी. सो तुम्ही बघू शकता की व्यवस्थित जे आहे मॉइश्चरायझर तुमच्या स्किनमध्ये खूप चांगलं स्मर्ज होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे टार्टेचा आपण कन्सिलर घेतलेला आहे आणि त्यांनी आपण आयशॅडोचा बेस करून घेतलेला आहे. आयशॅडोच्या बेससाठी आपण इथे लाईट कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे आणि त्यानंतर लूज पावडरने आपण फिक्स देखील केलेलं आहे. त्यानंतर आपण घेणार आहे इथे ब्राऊन कलरचं आयशॅडो. बिकॉज ऑफ ज्यावेळेस ब्राईड असेल तर त्यावेळेस तिच्या वेगवेगळ्या फंक्शनला ती जे कॉस्ट्यूम आहे ते चेंज करत असते. आपला आय मेकअप जो आहे तो कॉमन राहत असतो, म्हणून नेहमी आपण ज्यावेळेस ब्रायडलचा आय मेकअप करतो तर आय मेकअप करतेवेळी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जो आय मेकअप आहे तो आपला सगळ्या कॉस्ट्यूमवर गेला पाहिजे. कॉमन आय मेकअप तुम्हाला करायचा आहे. ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि ब्राऊन शेडनी व्यवस्थित क्रीज लाईन डिफाईन केली आहे आणि त्यानंतर सिम्पल आपले लूज जे ग्लिटर आहेत ते यूज केलेले आहेत. ग्लिटरसाठी आपल्याला ग्लूसुद्धा लागणार आहे. ग्लू लावून व्यवस्थित ग्लिटर जे आहे ते व्यवस्थित फिक्स केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आयशॅडो आपला कंप्लीट झालेला आहे. आयशॅडोनंतर आपण करणार आहे लायनर. सो लायनर जे आहे ते मी लिक्विड लायनर यूज केलेलं आहे. लिक्विड लायनर आपलं फॉरएवर 52चं लिक्विड लायनर आहे आणि त्यानंतर मी करणार आहे आयलॅशेस सेट. आता इथे ब्राईड आहे, ब्राईडसाठी मी नेहमी पॅक कंपनीच्या आयलॅशेस यूज करते. सो तुम्ही व्यवस्थित ग्लू लावून आयलॅश ज्या आहे त्या व्यवस्थित फिक्स करायच्या आहे. इथे मी ड्युओ कंपनीचा ग्लू यूज केलेला आहे आणि पॅकच्या आयलॅशेस आहेत तर त्या व्यवस्थित आपण फिक्स करायच्या आहे. अशा पद्धतीने आय मेकअप कंप्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आपण प्रायमर यूज केलेला आहे स्किनमध्ये आणि स्किनला प्रायमर यूज केल्याच्यानंतर आपण यूज करायचं आहे कन्सिलर. सो जिथे जिथे अनइव्हननेस आहे तिथे तिथे कन्सिलर यूज केलेला आहे आणि कन्सिलरनंतर आपण करणार आहे फाउंडेशनचा शेड सिलेक्ट करायचा आहे आणि वेट ब्लेंडर घेऊन व्यवस्थित आपल्याला ब्लेंडिंग करायचं आहे. तर ब्लेंडिंग जी आहे ती इव्हनली झाली पाहिजे, व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे यूज केलं आहे टार्टेचं हायलायटर. सो क्रीम हायलायटर पण आपण यूज करणार आहे, कटिंग कॉन्टरिंग पण करणार आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला करायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता फाउंडेशन जे आहे व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे आणि टार्टेचा आपण हायलायटर यूज केलेला आहे. त्यानंतर आपण फिक्सिंग करून घेणार आहे लूज पावडरने फाउंडेशनला आणि त्यानंतर यूज करणार आहे ब्लशर. सो इथे मी ब्लशर जे आहे ते आय मॅजिकचं ब्लशर यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लशर जे आहे ते व्यवस्थित चिकबोनवर लावून आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. तर मेकअपमध्ये कुठलीही गोष्ट असू द्या, कुठलंही तुम्ही स्टेप करत असाल तर ब्लेंडिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो तुम्हाला व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहे काजळ. सो काजळ जे आहे ते वॉटरप्रूफ लॉंग लास्टिंग आपल्याला लावायचं आहे आणि मी ते काजळ जे आहे ते फक्त वॉटर लाईनलाच लावणार आहे. मी बाहेरच्या साईडला काजळ जे आहे ते स्मर्ज नाही करणार आहे, फक्त वॉटर लाईनला काजळ लावलेलं आहे आणि त्याला स्मर्ज देखील केलेला आहे आणि पावडर कोट आपण आयशॅडो घेऊन थोडंसं कोटिंग पण केलं आहे. त्यानंतर आपण लिपस्टिक करणार आहे. इथे लिपस्टिकसाठी मी इथे ब्राऊन शेड यूज केलेला आहे. जो आपला रेडमधला जो मरून कलर आहे तो मरून कलर मी इथे यूज केलेला आहे आणि व्यवस्थित आपण तुम्ही बघू शकता की व्यवस्थित जी लाईन आहे लिपची लाईन आहे ती आपण डिफाईन केलेली आहे आणि त्यानंतर आपण लिपमध्ये लिपस्टिकचं फिलिंग देखील करणार आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित लिपस्टिक आपल्याला लावायची आहे. लिपस्टिकसाठी तुम्हाला गरज वाटल्यास तुम्हाला लिप ग्लॉस पण इथे यूज करायचा आहे. त्यानंतर आयब्रोला व्यवस्थित फिनिशिंग केलेलं आहे. इथे पॅकचं आयब्रो फिलर यूज केलेलं आहे आणि आयब्रोला व्यवस्थित फिनिशिंग करून आणि फिलिंग करून व्यवस्थित आपण लुक दिलेला आहे. आणि लास्टला जे आहे ते इथे आपण फिक्सिंग स्प्रे यूज करणार आहे. फिक्सिंग स्प्रे यूज केल्यानंतर ऑलमोस्ट आपला मेकअप कंप्लीट झाला आहे. त्यानंतर आपण जे आहे ते आपल्या ब्राईडला साडी ड्रेपिंग आणि हेअरस्टाईल करणार आहे. तुम्ही बघू शकता ज्वेलरी पण घातलेली आहे आणि हा आपला फायनल लुक आहे. तुम्हा सगळ्यांना हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या लुकमधनं तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर तुम्ही हा जो लुक आहे तो रिक्रिएट करा.
तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.